तर नमस्कार मित्रांनो, आपल्या गणपतपुळे आणि मालगुड बीचच्या पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर विषय कसा आहे मित्रांनो, आपल्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला शेवटला जयगड दाखवला आणि आता तुम्हाला दाखवणार लाईट हाऊस. तुम्ही म्हणत असाल लाईट हाऊसचं काय काम आहे? तर ते आपल्याला समुद्रातील जहाजासनी वाट दाखवायचं काम करते, दिशा दाखवायचं. आपण ज्यासाठी गणपतपुळ्याला आलो ते आता मेन काम राहिलं, म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायसाठी आपण निघाले बघा. तर रांगेत आपण सगळी उभा राहिलो आणि निघालो आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं बघा आणि नंतर महाप्रसाद चालू होता तो आपला घेतला. सगळ्यांचा महाप्रसाद खाल्ला आणि मित्रांनो आपल्याला मेन म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांची आरती पण भेटली बघा संध्याकाळची. मस्त वाटलं आरतीन ते घेतल्यानंतर दर्शन पण आपलं खूप मस्त झालं. नंतर दुसऱ्या दिवशी आपण मालगुंड बीचला सकाळीच निघालो आणि गाडी घेऊन आज मी गाडी एक्सचेंज केली, म्हणजे आपण बुलेटवर निघालो बच्ची सरांच्या. मग आलो पुढे आणि आपला नाश्ता करायचं चालू केलं बघा. मग चहा पहिल्यांदा घेतला, नंतर पोहे आणि ते खाल्लं. नंतर आपलं बीचवर आपलं स्वागत तर झालं. नमस्कार मित्रांनो, कसं काय आता आपण आलो मालगुडच्या बीचला आले बघा. ते पाठीमागं आपलं समुद्र आहे आणि त्यात आपण आता जाणार आहे आज खेळायला. आणि घरातल्यांनी सांगितले बघा पाण्यात आज जायचं नाही, इथंच काटावर बसा, त्यामुळे मी आज गेलेलो नाही. सगळी पाठीमाग गेलेत, मी आपला काटा बसलो बघा. सुट्टी नाही, नात करती काय, यावंच लागतंय समुद्रात जायला खेळायला. बीचवर आलोय म्हणल्यावर काय मज्जांती करायचं बसतोय तेव्हा. मग असं जरा पडलो बघा जरा. आणि नंतरही बघा बारकी पोरं कशी आपली काटाला बसल्यात, तसंच मला बसायला सांगितलेलं. पण मी काय बसतोय तेव्हा, आपलं केली बी मज्जा जरा. आज लय पण आत गेलो नाही, काटालाच आपली मज्जा करत बसलो खेळत जरा. आणि नंतर मेन काम म्हणजे आपल्या देवाला उचलला आणि टाकला बघा पाण्यात. आणि नंतर बघा सगळ्यांनी मला धरला आणि खाली झोपविला आणि मला समुद्राच्या काठाला असं मातीत आणि पुरायलाच लागली बघा. सगळं मज्जा मस्ती केली आणि नंतर आपलं मेन काम म्हणजे कोकणात आलोय म्हणल्यावर म्हटलं मासा खायलाच लागतो. ते आपला खाल्ला बघा मस्तपैकी सगळ्यांनी. हे आपला बांगडा आणि तुम्हाला दाखवतोय, आपल्याकडे भेटतोच तरी पण खाल्ला तो पण. आणि जाता जाता एवढी गर्दी होती, कारण रविवार होता आणि फुल गर्दी होती बघा, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं सगळं. मग आपल्या गाडीत टाकलं पेट्रोल, टाकी केली फुल. आणि नंतर पुढे पंपावनी जोपर्यंत पंक्चर झालं चाक. आणि 2 गाड्या पंक्चर झाल्या बघा. ते पंक्चर काढलं आणि नंतर आपल्या वाटायला लागलो. तर आता आपण आलो बघा आंबा घाटात. सनसेट म्हणलो बघायचं आता जाता जाता. आपला आंबाघाट आपल्या शेवट तालुक्याचा आपल्याच भागात आहे हो, त्यामुळे टॉपचा विषय बंडा.